इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. फोनवर बोलताना मोठ्याने शिवीगाळ करण्यास मज्जाव करणाऱ्या मित्रावरच एकाने टोळक्यासह कोयत्याने हल्ला करीत 4 ते 5 चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुभम पार्क बिल्डिंग क्रमांक 7 येथे घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वाहनांच्या काचा पूर्णतः फोडण्यात आल्याने मोठे नुकसान झालेलं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल राजेंद्र बिल्डान वय वर्ष 30 राहणार शुभम पार्क यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास जेवण करून घराजवळील रेणुकामाता गार्डन येथे बसले होते. त्यावेळी त्यांचा मित्र संशयित साहिल हिरे उत्तमनगर हा मोबाईलवर बोलताना मोठ्याने शिवीगाळ करत होता. परिसरात लहान मुले महिला बसलेली असल्याने येथे शिवीगाळ करू नको असं फिर्यादी यांनी सांगितलं आणि त्याचा राग आल्याने साहिल हिरे याने हे कृत्य केले. राहुलला धमकी दिल्यानंतर मध्यरात्री 12च्या सुमारास साहिल याने सोमनाथ सोनवणे, दत्ता सोनवणे अन्य 4 ते 5 जणांच्या साथीने कोयत्या आणि लाकडी फळ्यांद्वारे तोडफोड करत शुभम पार्क परिसरात धुडगूस घातला. संशयितांनी फिर्यादींच्या घरासमोरील 4 ते 5 चारचाकी वाहनांची तोडफोड केली. फिर्यादी राहुल बिल्डान यांच्यावर कोयत्यांनी किरकोळ वार करत मारहाणही केली आणि या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपी साहिल बाबुराव हिरे वय वर्ष 22 राहणार राजरत्न नगर, पवन नगर, सिडको, दत्ता विश्वनाथ सोनवणे 21 राहणार खंडेराव नगर, पाथर्डी फाटा, नाशिक यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेत सिडको शुभम पार्क भागात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टवाळखोरांची अंबड पोलिसांनी धिंड काढली. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.